लाडक्या बहिणींच्या खात्यात येणाऱ्या बुधवारपर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। महिला दिनाचं औचित्य साधून जो एकत्रित हप्ता आहे 3000 या सन्मान निधीचा आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही ती डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी किंवा महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। लाडक्या बहिणींनो, आता आपण जी बातमी पाहिली ती पूर्णपणे फेक आहे, कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता किंवा सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल कोणतीही अपडेट आली नाही। आता ही बातमी का दाखवली? 3000 रुपये एकत्रित येणार ही बातमी कधीची आहे किंवा कोणत्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे येणार आहे याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, सध्या ही जी बातमी आहे ती व्हायरल होत आहे। एकत्रितपणे 3000 रुपये येणार किंवा एकत्रितपणे 4500 रुपये येणार। तर याबाबत काय असणार आहे, म्हणजे लाडक्या बहिणींना नक्की फसवले जात आहेत का? तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, अजून कोणतेही ऑफिशियल GR अधिकृत माहिती ऑफिशियल वेबसाईटवरती आलं नाही, शासन निर्णय आला नाही। पैशांचे वितरण कधी होते? ज्यावेळेस GR निघतो। आता GR निघण्यासाठी आदितीताई तटकरे सुद्धा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरती माहिती सुद्धा देतात की पैशांचे वितरण कधी सुरू होणार आहे। GR निघण्यासाठी त्या पैशांची निधी किती वाटप झाली आहे किंवा ते निधी महिला व बाल विकासाला पाठवली आहे, ही सगळी प्रोसेस होते आणि त्यानंतर GR निघत असतं। तर लाडक्या बहिणींनो, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। तुम्हाला कोणत्याही फेक वेबसाईटवरती क्लिक करा किंवा OTP आल्यानंतर शेअर करू नका, कारण सध्या काय सुरू आहे की फ्रॉड गोष्टी सुरू आहेत व लाडक्या बहिणीने याबद्दल फसवलं सुद्धा जात आहे। तर लाडक्या बहिणींनो, जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर नक्कीच कमेंट करायचं आहे, कारण सध्या जे काही KYC प्रोसेस सुरू आहे याबद्दल चर्चा सुरू आहे। KYC प्रोसेस सुरू होणार आहे, परंतु जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती त्याच्याबद्दल अपडेट आली होती, परंतु त्यावरती सध्या काम सुरू झालेलं नाही। परंतु जे काही विनंती अर्ज करायचा होता तुम्ही केला का? केला असेल तर नक्कीच कमेंट करा। तुम्हाला मेसेज सुद्धा आला असणार आहे व त्याबद्दल पुढची प्रोसेस सुद्धा सुरू झाली असणार आहे। तर लाडक्या बहिणींना महत्त्वपूर्ण माहिती आहे, कोणत्याही फेक माहितीवर विश्वास ठेवू नका। एकत्रितपणे 3000 येणार, 4500 येणार अशी कोणतीही माहिती अधिकृतपणे घोषणा झालेली नाही। आदितीताई तटकरे यांनी सांगितलं नाही किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही किंवा कोणतेही GR निघालं नाही। तर पूर्णपणे सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलवरती विश्वास ठेवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा, कारण लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आमचे पैसे का बरं आले नाहीत। आता सगळीकडे व्हिडिओज तर येत आहेत किंवा सगळीकडे बातम्या तर येत आहेत की पैशाचे वितरण सुरू झाले आहे। तर लाडक्या बहिणींनो, पैशांचे वितरण सुरू झालेले नाही, KYC प्रोसेस सुरू झाली नाही। विनंती अर्ज मात्र तुम्ही करू शकणार आहात, अंगणवाडी सेविकांकडे करा किंवा तुमचे जिल्हा परिषद तिथे जाऊन सुद्धा करू शकणार आहात। तर लक्षात घ्यायचं आहे, महत्त्वपूर्ण माहिती आहे। या संदर्भात काही अडचण असेल, काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट करा आणि महत्त्वपूर्ण माहितीला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।